नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन निमित्त सीझन मॉलमध्ये आमच्याकडं मॉलमध्ये लागलेले आहे बुक्स स्टॉल, काही पुस्तकांचे स्टॉल वगैरे लागलेले आहे. चला कोणकोणती पुस्तकं आहे हे तुम्हाला आज दाखवणार आहे. या ठिकाणी पाहू शकताय महाभारत हे पुस्तकसुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची इंग्लिश पुस्तकंसुद्धा असून मराठी पुस्तकांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे. वपू काळ्यांचं दोस्त पुस्तक, सचिन तेंडुलकरांचं आयुष्यातील धडे गिरवताना, मृत्युंजय आणि या ठिकाणी कादंबरी सुद्धा बऱ्याच अवेलेबल इथं पाहायला मिळाल्या बरं का आपल्याला. तर मी या ठिकाणी आल्यानंतर 2 पुस्तकं घेतलेली आहे. तर खूप छान मराठी इंग्लिश दोन्ही प्रकारचे लहान मुलांसाठी असलेले वेगवेगळ्या डिक्शनरी वगैरे सुद्धा इथं अवेलेबल आहे. तर पुस्तकं घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहोत आता इथं स्टार बाजारमध्ये. फळं फुलं आणि या ठिकाणी फळभाज्यासुद्धा उपलब्ध आहेत. त्यातल्या काही वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला आता मी खास करून झाडं पाहण्यासाठी आम्ही खास करून आलेलो होतो बरं का. इथं वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला झाडं पाहायला मिळतात बरं का. आता हे आहे कॅक्टस, येलो कलरमध्ये, रेड कलरमध्ये आणि पिंक कलरमध्ये सुद्धा होतं. पहिल्यांदा पाहिलं होतं मी, त्यामुळं खूप छान वाटत होतं बरं का. आणि तर 2 कुंड्या घेतलेल्या आहे आणि झाडंसुद्धा घेतलेली आहे. ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि वेगवेगळ्या आकारची पाहण्यासाठी तर खूप सुंदर अशी झाडं वाटत आहे बरं का. आणि त्याचे वेगवेगळे उपयोगसुद्धा आहेत. तर 1 मे कामगार दिन तर आहेच आणि महाराष्ट्र दिनसुद्धा आहेच. त्याबरोबरच तुम्ही कधी पाहिलं का 1 मेला गुलमोहरचं झाड खूप सुंदर असं फुललेलं असतं. नक्की पहा तुम्ही सुद्धा गुलमोहरचं झाड. पानं कमी आणि खूप सारी फुलं लागलेली असतात या झाडाला. तर एकदा नक्कीच तुम्ही पाहू शकता की निसर्गाचं वर्णन आपण हे केलंच पाहिजे आणि प्रत्येकाने सध्याच्या परिस्थितीत एकतरी झाड हे लावलंच पाहिजे. तर मंडळी, आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन परत. तोपर्यंत बाय बाय.